नमस्कार, वंदे मातरम. मी हर्षल देव. आज एक वर्षभराने कामानिमित्त का होईना पण सिंगापूरमध्ये आलो आहे आणि सिंगापूरमध्ये आल्यानंतर या स्मारकाचं दर्शन नाही घेतलं असं होऊ शकत नाही. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत तरी या स्मारकाचं दर्शन घ्यावं, याच्यासमोर नतमस्तक व्हावं म्हणून आज इकडे इकडे उपस्थित आहे. कारण ती एक इच्छा, ती तळमळ मला शांत बसू देत नव्हती. आमच्या शीपासून हे बरंच लांब आहे तरीसुद्धा ते तळमळीने आज इथे आलो आहे. कारण ज्यांच्यामुळे आपण आपला भारत आज स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेऊ शकतोय, त्या लोकांचं हे स्मारक आहे. हे स्मारक आहे INA म्हणजे इंडियन नॅशनल आर्मीचं स्मारक, ज्याला आपण आझाद हिंद फौजही म्हणतो. ज्याची स्थापना किंवा ज्याची सुरुवात रासबिहारी बोसांनी केली जापानमध्ये. रासबिहारी बोस जेव्हा जापानला होते तेव्हा ह्याची सुरुवात झाली आहे आणि ज्याचं सेनापतित्व केलं, ज्याचं नेतृत्व ज्यांनी स्वीकारलं ते म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आता ते कसं काही घडलं, तो इतिहास कसा घडला हे मी मागे मलेशियामध्येही बोललो आणि मी जर चुकत नसेल तर 18 डिसेंबर मागच्या वर्षी 2023ला 18 डिसेंबरला मी या स्मारकाकडे दिवसा उपस्थित होतो. आता हे रात्र असल्यामुळे हे सगळे बॅरिकेड्स आणि सगळे लावलेले आहेत, हे बंद केलेलं आहे हे गार्डन. पण मध्ये जाऊन तेव्हा दिवसा मी तो व्हिडिओ बनवला, त्यामध्ये सगळी स्टोरी, सगळी कहाणी सांगितली आहे की सुभाषबाबू कसे आधी काँग्रेसमध्ये होते, त्यांच्यावर कसा दबाव आणला गेला आणि त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला किंवा त्यांनी द्यावा असं त्यांच्यावर फोर्स करण्यात आलं. आणि त्यानंतर ते सावरकरांना येऊन भेटले. सावरकरांनी त्यांना रासबिहारींचा आणि स्वतःचा पत्रव्यवहार दाखवला आणि त्यानुसार ते परत कलकत्त्याला गेले आणि कलकत्त्यावरून पश्चिमेला म्हणजे पश्चिमेच्या देशाकडे जर्मनीकडे गेले, जिकडे त्यांची हिटलरची भेट झाली. रशिया आणि हिटलरच्या किंवा जर्मनीच्या साह्याने ते पूर्वेला आले आणि पूर्वेला त्यांना जॅपनीज सैन्याने पिकअप केलं, ते पेनांगमध्ये म्हणजे मलेशियामध्ये. जिकडे मी मागे 2 दिवस असताना 2 व्हिडिओ बनवले आहेत. एक पेनांगमध्ये बनवला आहे आणि दुसरा कोलालंपूरमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस इंडियन कल्चरल सेंटरमध्ये जाऊन नेताजींच्या त्या पुतळ्याकडे उभं राहून, म्हणजे मी तिकडे ते कॅप्शनही लिहिलं होतं की आपण बोलत असताना इतकी मोठी शक्ती आपल्या मागे उभं राहणं हे खरंच 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 भाग्याचं आहे. आणि मी खरंच स्वतःला नशिबान समजतो की भारतासारख्या देशामध्ये जन्म झाला, की दुर्लभम भारत जन्म असं जे म्हणतात ना, ते खरंच आहे. कारण इतक्या लोकांनी ती भारत माता, ती भूमी पावन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आपला जन्म व्हावा ही खरंच भाग्याची गोष्ट आहे. आज या स्मारकाकडे येण्याचं कारण जे आहे, ती जी सगळी गोष्ट तुम्ही मागच्या माझ्या सिंगापूरच्या व्हिडिओमध्ये बघू शकता किंवा मलेशियाच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. पण आज इकडे स्मारकाचं एक विशेष तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे हे स्मारक भारतीयांनी बांधलेलं नाही आहे बरं का, हे जॅपनीज सेनेने बांधलेलं आहे. द्वितीय विश्वयुद्ध किंवा सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर भारतीय सैन्याच्या स्मरणार्थ जॅपनीज सेनेने हे स्मारक बांधलेलं होतं, जे फार मोठं होतं. त्याची जे रचना आहे किंवा ते जे मुख्य स्मारक आहे, त्याचं जे पायाभरणी करण्यात आली, त्याचा जो फोटो आहे तो नेटवर उपलब्ध आहे. पण नंतर कालांतराने जेव्हा सिंगापूर पुन्हा इंग्रजांनी आपल्या अखत्यारीखाली घेतलं, ताब्यात घेतलं, तेव्हा त्यांनी ते स्मारक उद्ध्वस्त केलं. आणि हे आता तुम्ही जे स्मारक बघताय ना, ह्याचं हे स्ट्रक्चर वेगळं आहे. त्याची बांधणी हे इंडियन नॅशनल आर्मीने केली आहे नंतरच्या काळामध्ये. आत्ता जे आपण बघतो त्याच्यावर थोडी रंगरंगोटी झाली आहे, थोडासा बदल झालेला आहे, पण इंडियन नॅशनल आर्मीने जे बांधलं होते हे असंच होतं. पुढच्या काळामध्ये आपले आत्ताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे सुद्धा इथे येऊन गेले. इथे त्यांनी पुष्पहार त्यांनी सुद्धा अर्पण केलेला आहे. खरं बघायला गेलं तर हा जो ग्राउंड आहे, हा संपूर्ण मोठा ग्राउंड आहे, तो खरंच फार पावन आहे, फार पवित्र आहे. याच्या मातीमध्ये याच्या प्रत्येक झाडाच्या पानामध्ये एक इतिहास संचारलेला आहे. याच्या मातीने तो इतिहास पाहिलेला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोसांची इकडे भली मोठी सभा झाली होती आणि इथेच लाखोंच्या संख्येमध्ये लोकांनी INAमध्ये उडी घेतली. नेताजींनी तर असं म्हटलं होतं की प्रत्येक घरातून मला फक्त एक माणूस द्या, म्हणजे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा, ही घोषणा तर नेताजींची आहे. चलो दिल्ली ही घोषणासुद्धा नेताजींची आहे. पण अशी सुद्धा नेताजींनी घोषणा केली होती की प्रत्येक घरातून मला फक्त एक व्यक्ती द्या. एक व्यक्ती काय हो, जर तुम्ही या सैनिकांचे इंटरव्ह्यूज बघाल ना, तर असे अनेक सैनिक आहेत की अख्खच्या अख्खं कुटुंब. मी मागे एका सैनिकाचे इंटरव्ह्यू बघत होतो, ते म्हणाले की माझी आई, वडील आणि आम्ही 4 भावंड, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची बहीणसुद्धा होती, 3 मुलं आणि 1 मुलगी, असे सगळ्यांनी आम्ही सगळे ते सैन्यामध्ये भरती झालो. अहो 16व्या वर्षापासून
त्या सैन्यामध्ये रिक्रुटमेंट सुरू होती, म्हणजे वयाच्या 16 वर्षापासून. पण असे कितीतरी सैनिक आहेत ते त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगतात की आम्ही 14 किंवा 15 वर्षाचे असताना आम्ही खोटं बोलून गेलो की हां आम्ही 16चे आहोत किंवा 16च्या पुढे आहोत, पण आम्हाला त्या सैन्यामध्ये घ्या. म्हणजे एखाद्या ध्येयाने किंवा एखाद्या वेळाने माणूस झपाटून जावा आणि काम करावं आपल्या देशासाठी, कसलीही अपेक्षा न ठेवता, कसलीच अपेक्षा न ठेवता, तसं या सगळ्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे आता रात्र झाली, रात्रीचे 2 वाजले आहेत, आकाशात चंद्र आहे, आकाशात अगणित तारे आहेत. आपल्या इतिहासामध्ये असे सूर्य आणि चंद्र अनेक आहेत हो. म्हणजे ते लोकमान्य टिळक असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, रासबिहारी बोस असतील, भगतसिंग असतील किंवा लाल लजपतराय असतील, असे अनेक अगणित लोक. माझ्याकडून कोणाचं नाव घेणं राहून गेलं असेल ना, कारण ती लिस्ट फार मोठी आहे, तर कोणी वाईट वाटून घेऊ नका. खरंच अनेक हे चंद्र आणि सूर्य आहेत, पण आकाशातल्या त्या चंद्राचाच उजेड घेतलेल्या ताऱ्यांचंही फार महत्त्व असतं. त्या तारांचंही फार महत्त्व असतं. त्यांनी हे आकाश चमकून जातं. तसेच अनेक ज्ञात अज्ञात तारे या स्मारकाच्या निमित्ताने किंवा याच्या रूपाने इकडे चिरविश्रांती घेत आहेत. त्यांच्या उजेडाने आपणा सर्वांचं हे देह उजळून जावं, त्यांच्यातला थोडा तरी अंश या देहात आला ना, तरी हा देह सार्थकी लागला असंच म्हणावं लागेल. या सिंगापूरमध्ये बऱ्याच गोष्टी झाल्या. सुभाषबाबू जेव्हा पूर्वेला आले, पूर्वेकडच्या देशांमध्ये आले, ह्या पूर्वेकडच्या देशांनी आपल्या देशाला फार मदत केलेली आहे. आपण अनेक ठिकाणी म्हटलं जातो की इंडिया गॉट फ्रीडम ड्यू टू ब्लडलेस रेव्होल्यूशन. अहो कितीतरी जणांनी रक्त सांडलंय. आपण ते ब्लडलेस रेव्होल्यूशन म्हणून यांचं का अपमान करतो? का? आपलेच पूर्वज आहेत ना, आपल्याच पूर्वजांचा आपणच अपमान करतो. अहो रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले असं कवी गोविंद आपल्याला विचारतात. या जगात एकही देश असा नाही आहे की ज्याला युद्ध केल्याविना स्वातंत्र्य मिळालं आहे. प्रत्येक देशाने आपल्या स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेलं आहे. प्रत्येक देशाने स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेलं आहे. तसंच भारताने सुद्धा केवळ देशात नव्हे तर बाहेरही रक्त सांडलं आहे. त्या मातेला, त्या भारत मातेला या इंग्रजांच्या, राक्षसांच्या किंवा आपल्या शत्रूंच्या रक्ताने त्याने अभिषेक घातलेला आहे. त्या अभिषेकाने, त्यांच्या रक्ताने ती माखली गेली. पण तिलाच पवित्र करण्यासाठी आपलंही रक्त, आपलंही रक्ताचं अमृत त्यांनी त्या मातेला, त्या भारत मातेला, त्या भूमीवर अर्पण केलेलं आहे. इथला प्रत्येक माती, इथले प्रत्येक कण त्या सगळ्याची साक्ष देणार आहे. इथले प्रत्येक झाड त्या प्रसंगाची साक्ष देणार आहे. आणि हे तर आहेच आपल्या सर्वांच्या पाठीशी, आपल्या समोर, किंवा पाठीशी नाही तर आपल्या डोळ्यासमोर एक लखलखतं उदाहरण आहे हे सगळं. खरं तर ह्यांना वंदन करताना मला वंदे मातरम गावं असं वाटतं. ते आईचं स्मरण करावं असं वाटतं. आता रात्रीचे 2 वाजलेले आहेत. तुम्ही कदाचित म्हणाल किंवा कदाचित तुम्ही मला विरोधही कराल की रात्रीच्या 2 वाजता कसलं वंदे मातरम गातो, त्याला काही आदर वगैरे आहे का नाही. पण खरं सांगायचं ना तर आपण स्वतःच्या आईला वंदन करताना काळ वेळेची पर्वा करतो का? कोणत्याही काळी उठावं, आपल्या आईला वंदन करावं, इतकं पवित्र असते आई. आणि वंदे मातरम याचा साधा सरळ अर्थ आहे, आई तुला वंदन असतो. आणि खरं तर वंदे मातरम लिहिलंही गेलं आहे रात्रीच्या वेळेतच. बंकिमचंद्र चट्टोपाध्यायांनी एका विलक्षण मनस्थितीमध्ये जाऊन ते वंदे मातरम लिहून काढलं. ती रात्रीचीच वेळ होती, कार्तिक शुद्ध नवमीची ती रात्र होती. आणि ते म्हणतात ना, आपली कुसुमाग्रजांची जी कविता आहे, गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार, त्यामध्ये ते ओळ आहे बघा की रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक्काल, सरणावरती आज आमुची पेटचाच प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते, लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार, गर्जा जय जयकार क्रांतीचा, गर्जा जय जयकार. या सर्वांना वंदन करताना वंदे मातरमचं हे 150 वर्ष आहे. आणि माझ्या आईला, यांच्या आईला, आपल्या आईला वंदन करूनच मी यांना वंदन करतो. आणि त्यासाठी इथे वंदे मातरम गातो. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम, सस्य श्यामलां मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं, फुल्लकुसुमितां ध्रुमदलशोभिनीं, सुहासिनीं सुमधुरभाषिणीं,
सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कल कल निनाद कराले कोटि कोटि भुजैर धृत खर करवाले अबला के नो मा एतो बले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरम् तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदि तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ति हृदये तुम्ही मा भक्ति तुम्हारे प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वंदे मातरम त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणीं कमला कमलदलविहारिणीं वाणी विद्या दायिनीं नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं. भारत माता की जय. या स्मारकाकडे मी यांना वंदन करतानाच माझ्यासोबत माझा मित्र, आज रात्रीचे 2 वाजलेले आहेत तरी गिलरॉय ठाणकर माझ्यासोबत आहे, त्याला सुद्धा धन्यवाद देतो. खरं तर तो अगदी जिवलग मित्र आहे, माझ्यासोबत इतका आला आणि ह्याच्या पुढेही आम्ही जाणार आहोत. अजून एक ठिकाण तुम्हाला दाखवणार जे इकडून चालत अर्धा तासावर आहे. त्यांनी मला वचन दिलं होतं की तो माझ्यासोबत पूर्ण वेळ असणार आहे, जे अर्थ तुम्हाला तिकडे जाऊनच दाखवतो. पण आत्ता या सर्वांना तुमच्या साक्षीने आणि तुमच्या वतीने या सर्वांना वंदन करतो. 2 मिनिटं थांबा. धन्यवाद. वंदे मातरम.